आणि राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल अगदी थोड्याच वेळात येणार आहे। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष हा निकाल देणार आहे। थोड्याच वेळामध्ये निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। 4:30 वाजता या निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। राहुल नार्वेकर आज काय निर्णय देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर कुणाचे आमदार अपात्र होणार असा प्रश्न उपस्थित आहे, कारण विधिमंडळ पक्ष कोण आणि याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर करतील। विधिमंडळ पक्ष ठरल्यानंतरच पात्र आणि अपात्र कोण हे देखील ठरवलं जाईल। सत्तेमध्ये गेलेले अजितदादा गटाचे 9 मंत्री अपात्र करा अशी मागणी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची आहे, तर अजित पवार गटाकडून शरद पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे। अजित पवारांकडे सध्या 41 तर शरद पवारांकडे 14 आमदारांचं समर्थन आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड। गिरीश, अगदी थोड्याच वेळात निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी राहुल नार्वेकर निकाल वाचन करतील। अजित पवार गट त्याचबरोबर शरद पवार गटाचे कोणते नेते या ठिकाणी उपस्थित झालेत का? नक्कीच अद्याप तरी कुठलेही नेते उपस्थित राहिलेले नाहीये, पण काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड आले होते आणि शरद पवार यांच्या बाजूने जितेंद्र आव्हाड आणि आदिती नलावडे यांच्यासोबत वकिलांची एक टीम आहे, ती या निकाल वाचनाच्या समयी उपस्थित राहणार अशी माहिती मिळते। तर अनिल बायदास पाटील हे अजितदादा यांची जी एनसीपी आहे यांच्याकडून आपली बाजू मांडताना या ठिकाणी दिसतील, त्यांचे देखील वकील असणार आहेत। आणि 4:30 वाजेनंतर या ठिकाणी निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। जवळपास 1.5 तास हे निकाल वाचन सुरू राहील असं सुद्धा बोललं जात आहे। आज कोणतेही आमदार पात्र होणार नाही अशी सुद्धा माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। जे काही शिवसेनेच्या बाबतीत घडलं होतं अगदी तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीतही घडेल असं सुद्धा बोललं जातं, कारण दोन्ही गटाचे जे व्हीप आहेत म्हणजे प्रतोद आहेत त्यांनी एकमेकांना व्हीप बजावलेले नाहीयेत। त्यामुळे तांत्रिक जर बाबी तपासून पाहिल्या तर कुणीही अपात्र या ठिकाणी होत नाही असं सुद्धा सूत्रांकडून समजतंय। त्यामुळे नेमकी राष्ट्रवादी कुणाची आहे, विधिमंडळ पक्ष कुणाचा आहे यावरही आज फैसला होण्याची शक्यता आहे। पण अपात्रतेबाबत अजूनही साशंकता आणि हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जातील अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे निकाल वाचनाच्या अंती नेमकी काय भूमिका असणार आहे आणि काय निकाल लागेल याकडे उभ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलंय। नक्कीच गिरीश, या निकाल वाचनाकडे आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। अपेक्षा आहे की अध्यक्षांकडून आज दुपारी 4-4:30 वाजता अपात्रतेची सुनावणी जी असेल ती होईल। मेरिटवरती हा निर्णय होईल आणि व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। पवार गटाचे आमदार अपात्र ठरणार अशी चर्चा होते आता राजकारणात, कसं पाहता याकडे? जर झाले तर कोर्टात जाऊ। व्हॉट इज द प्रॉब्लेम? महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की फार त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आणि फाउंडर मेंबर आणि प्रेसिडेंट हे आदरणीय पवार साहेब आहेत। कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील। त्यामुळे फाउंडर मेंबरला ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचं पाप हे अदृश्य शक्ती करते है। देखिए, फैसला क्या है सबको मालूम है। फैसला क्या है उसमें आपको इतनी उत्सुकता होने की कोई कारण नहीं है। जो फैसला दिल्ली से आएगा या लंदन से आ जाएगा, किसी वकील ने बनाया हुआ फैसला उनको सिर्फ पढ़ना है। और क्या है? और क्या है? ये क्या लोकतंत्र है क्या? लोकतंत्र को बेचकर खा रहे ये लोग। उद्या अशोक चव्हाण यांनी जरी काँग्रेसवर दावा सांगितला असता, अशोक चव्हाण यांनी की मीच खरी काँग्रेस आणि मलाच हात द्या, सोनिया गांधी कोण किंवा मल्लिकार्जुन खरगे कोण, हा अशोक चव्हाणांनी दावा सांगितला असता तरीही निकाल हा इलेक्शन कमिशन असेल, विधानसभेचे स्पीकर असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतील, हा निकाल त्यांच्याच बाजूने लागला असता। ही गॅरंटी आहे, मोदींची हीच गॅरंटी आहे।